मुंबई पुणे दरम्यान असलेल्या टायगर रॅलीजवळ आल्यानंतर आपल्याला नेहमीच अचंबित व्हायचं होतं. पण याच टायगर रॅलीच्या पोटातून आता एक रस्ता जाणार आहे मित्रांनो. जो रस्ता मुंबई आणि पुण्यातील अंतर अर्ध्या तासापेक्षा जास्ती वेळाने कमी करणार आहे. आणि मी आता सध्या तुम्हाला या बाजूने एक व्हिडिओ दाखवतो आणि तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे कसं काय बनलं आहे. तर या रस्त्याचं नाव म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंक असं नाव देण्यात आलेलं आहे. आता या मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम 98% पूर्ण झालेलं आहे आणि याच रस्त्याचं उद्घाटन कदाचित 1 मे रोजी होणार आहे. आता हा प्रकल्प इतका महत्त्वाचा, इतका मोठा आहे की किती अवघड आहे. तर सुरुवातीलाच आपण या ज्या वायडॅक्टरवर म्हणजे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे की हा ब्रिजचा जो बांधकामचे व्हिडिओ असंख्य अडचणी आलेल्या असेलच. कारण की हा जवळपास 180 मीटर उंच असा ब्रिज आहे. याचा जो मेन पायलन आहे म्हणजे ज्या मुख्य पिलरचा जो सगळ्या केबलला जोडण्यात आलेला आहे मित्रांनो, त्या पिलरच्या मुळा म्हणजेच जमिनीकडे आपली नजर देखील जात असेल इतका हा खोलवर पिलरचा बांधकाम तयार करण्यात आलेला आहे. तिथून वरती हळूहळू बांधकाम आल्यानंतरचं केबलचं जे स्टँड हे 2 ब्रिज बनवण्यात आलेले आहे. त्यांची उंची 182 मीटर आहे आणि यांची लांबी जी आहे 650 मीटर इतकी आहे. आता हा जो मधला भाग आहे तो डोंगरचा मध्ये आहे. त्यामुळे इथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील खूप मोठी कसरत आणि नवनवीन रस्ते बनवण्यात लागले होते. पण या ब्रिजचे बांधकाम पूर्ण झालं आणि 2 समोरचे जे डोंगर आहेत ते जोडण्याचा हा ब्रिज बनवला गेलेला आहे. आणि आतून जाण्यासाठी बोगदे पण बनवण्यात आलेले आहे मित्रांनो. आता हे जे बोगदे बनवले आहे ते देखील अचंबित करणारे आहेत. कारण एक बोगदा जो आहे तो जवळपास 8.9 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. आणि त्याच जर समोरचा बोगदा जो आपण बघताय त्या व्हिडिओमध्ये बघतोय आपण, तर बोगद्याची रुंदी जी आहे आतापर्यंत सगळ्यात जास्त रुंदी आहे. त्याची गिनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद झालेली आहे मित्रांनो. तुम्ही ऐकू शकता. असेच आमच्या नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून डिजिट्यूब मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आम्ही असे व्हिडिओ आणतो, तुम्हाला मराठीमध्ये माहिती पोचवतो. आणि पाहू शकता तुम्ही. आणि अशी शक्यता सांगितली जाते की एक बोगदा जो आहे तो 1.5 किलोमीटर इतका लांबीचा आहे. पण त्या देखील आश्चर्य जो आहे म्हणजे लोणावळा लेक ज्या ठिकाणी आपण नेहमी फिरायला जातो त्या लोणावळा लेकच्या 180 मीटरच्या खाली हे बोगदे बनवण्यात आलेले आहे मित्रांनो. हे जे बोगदे आपण विचार करू शकता की किती तांत्रिक अभ्यास करून हे बोगदे बनवले गेलेले आहेत. पण इतकं सगळं करून, इतकी अभियांत्रिकी करून, कौशल्य वापरून जो रस्ता तयार झालेला आहे, हा जो रस्ता आपल्याला महत्त्वाचा आहे. कारण मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान जो भोरघाट ह्या भोरघाटातील वर्णावरणाचे रस्ते ह्या नेहमीच दरडी पडत असतात. त्यामुळे रस्ते बंद करावे लागतात, वाहतुकीची कोंडी होतात आणि हे सगळं आपापल्या मिळणार नाही. कारण खोपोलीवरून पुढे आल्यानंतरच कोल्हापूरचा जो टोलनाका आहे तो क्रॉस झाल्यानंतरच पुढे आल्यानंतरच आपण थेट मुंबई ते पुणे मिसिंग लिंकच्या माध्यमातून 13 किलोमीटरच्या रस्त्याने पुढे जाऊ आणि पुण्याच्या कुसगावला बाहेर पडू आणि बोरघाटात आपल्याला जावं लागणार नाही. म्हणूनच हा 1,500 कोटी रुपयाचा खर्च करून मुंबई पुणे लिंक बांधण्यात आलेला आहे. हा प्रकल्प झाला आहे. लोकार्पण 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनीताताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे मुंबई पुण्यातील पुढे देखील प्रवास करणाऱ्यांना सगळ्यांना प्रवेश आता फायद्याचा होईल. म्हणूनच महाराष्ट्रातील दृष्टीने आर्थिक दृष्टीने देखील हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. आणि लवकरच ह्या रोड पण चालू करण्यात येणार आहे. असेच आमचे व्हिडिओ आणि अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.